श्रीराम नमस्कार. आज 27 मे 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 109. गेले काही दिवस भगवद्गीता आणि पसायदान या दोन्ही विषयांचं निरूपण थांबवलं होतं, कारण माझ्या मातोश्री यांचं 12 मे रोजी निधन झाले आणि नंतर आचार्य शंकराचार्य करवीरपीठ यांच्या आदेशानुसार पुढे 15 दिवस काही करू नये असं त्यांनी मला सांगितलं होतं. आजपासून परत निरूपणाला सुरुवात करतो आहे. ह्या 10 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टींवर विचार केला, भगवद्गीतेवर केला, अनेक विषयांवर केला, आणि या भगवद्गीतेमध्ये सध्या आपण राजगुह्य राजविद्या योग जो पाहत आहोत, या योगामध्ये भक्तियोग हे भगवंताने अर्जुनाला, जेव्हा अर्जुनाला भगवंत सांगतात की तू मत्सर रहित आहेस, मी का तुला जवळ केलं किंवा मी तुझ्या जवळ का आहे. कारण कसं असतं, आपण नेहमी बघतो की काही माणसांना पाकिटामध्ये फोटो ठेवायची सवय असते, खिशात फोटो ठेवायची सवय असते. तो फोटो असतो, ते तत्व बरोबर आहे की नाही हे तुमच्या कर्मांवर अवलंबून असतं. तसं इथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे की मी तुझ्याबरोबर आहे, कारण तू माझा आहेस. तू मत्सर रहित आहेस म्हणून तू मला प्रिय आहेस. आणि या मत्सर या शब्दाचा शब्दफोड थोडक्यात मी सांगितलेली होती. त्याच्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं की भक्ती, मनुष्याची भगवंताप्रती असलेली भक्ती, आस्था ही किती महत्त्वाची आहे. आणि ह्या मार्गानेच प्रत्येक सर्वसामान्य मनुष्य हा भगवंताला जोडला जातो. आणि ह्या अनुषंगाने जे भक्तीचे प्रकार आहेत, हे भक्तीचे प्रकार आपण पाहत होतो. आणि ह्या 8 दिवसामध्ये विचार करताना भगवद्गीतेचं परत एकदा उजळणी करताना असं लक्षात आलं की जो भगवंताला प्रिय आहे, जो भगवंताजवळ आहे, जो भगवंताला ओळखतो आणि जो भगवंताला स्वतःला पूर्ण अर्पण करतो, समर्पित भाव पूर्ण असतो, असाच फक्त त्या भगवंताला प्रिय आहे. आणि याच्यामध्ये भक्ती कशी करावी, भक्तीचे मार्ग काय, आणि भक्तीचे हे प्रकार एक एक पायरी आपण चढत गेलं की भगवंतापाशी येऊन कसं पोचतो, याचं आपण या राजगुह्य योगामध्ये वर्णन पाहत होतो. पण वास्तविक भगवद्गीतेमध्ये भक्ती योगात ह्या प्रत्येक योगाचं वर्णन केलेलं नाही आहे. आणि जेव्हा आचार्यांशी मी ह्या बाबतीत बोललो की मग हे सांगणं आणि हे बोलणं किती गृहीत धरेल, किती उचित असेल, तेव्हा त्यांचंही म्हणणं ठरलं की हा तुम्ही विषय वेगळा घेऊन तुम्ही सांगा किंवा लिहा. पण भगवंतानी, कारण भगवत आहे, ती भगवंताच्या मुखातनं बाहेर पडलेला प्रत्येक शब्द आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कमी जास्त करण्याचा अधिकार आपला नाही. तर त्याच्या ह्या अनुषंगाने खूप विचार केला, 1, 2, 3 ग्रंथ चाळले पण, आणि त्याच्यामध्ये खरंच लक्षात असं आलं की कुठंच हे सर्व प्रकारचं विस्ताराने सांगितलेलं नाही आहे. म्हणून हा योग आपण भाग नंबर 107, 108 मध्ये पाहिला असेल की भक्तियोगाचे प्रकार सांगायला सुरुवात केले होते. तर तो नंतर भाग मी वेगळा विषय घेऊन त्याचं रेकॉर्डिंग करेन. पण इथं मुळात भगवद्गीतेला अनुसरून, त्याला अनुषंगाने
आता हा विषय मी थोडक्यात पुढं नेतो की जिथनं आपण मत्सररहित अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी जवळ केलेला आहे, तिथनं आपण विषय पुढे चालू करू. भगवंताने तिथं अर्जुनाला सांगितलं की मनुष्य हा कुठल्याही स्वभावाचा असू शकतो, आणि स्वभाव जरी असला तरी तिथं मला असणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्या भगवान श्रीकृष्णाच्या वक्तव्यानी अर्जुन थोडासा गोंधळल्यासारखा झाला की दुष्ट मनुष्य आहे, तिथं सुद्धा भगवंताची उपस्थिती आहे. आपण म्हणतो की एखादा मनुष्य पापी आहे, एखादा खुनी आहे, एखादा मारेकरी आहे, मग त्याच्याही शरीरामध्ये, त्याच्याही देहामध्ये भगवंत हा बसलेलाच आहे, वसलेलाच आहे. पण मग जिथं ज्या देहामध्ये भगवंत वसलेला असेल, तिथं बसलेला असेल, तर मग त्यांनी त्याची बुद्धी का नाही फिरवली, सुबुद्धी का नाही त्याच्यामध्ये त्यांनी त्या क्षणाला जागृत केली. तर इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की मी सर्वांमध्ये आहे, पण कशामध्येच नाही. माझी उपस्थिती आहे, पण मी प्रत्येकाजवळ असेनच असं नाही. प्रत्येक देहात, ह्या आत्मरूप देहामध्ये प्रत्येकामध्ये मी वसलेलो आहे, पण म्हणून मी त्या आत्म्याबरोबर जोडला गेलेलो आहे असं नाही. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण की परमात्मा ह्याचं स्वरूपच, विष्णूचं स्वरूपच, विष्णूचा अवतारच श्रीकृष्ण आहे. पण हा इथं देहधारी श्रीकृष्ण आपल्याला जो कर्मानीच, आता कर्म तोही करतो आहे, जे जीवन जगतोय. आत्ता भगवान श्रीकृष्ण अर्जुनासमोर जे उभे आहेत ते विष्णू म्हणून उभे नाही आहेत. एक शरीरामध्ये एक जो परमात्मा आहे त्याच्यापासनं एक देह धारण केलेला आत्मा आहे. आणि मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगताना सांगतात की प्रत्येक देहामध्ये जरी मी असलो तरी मी त्याच्यामध्ये असेनच असं नाही. आपण उदाहरण थोडंसं सोपं करून बघू, कारण हे लक्षात येणं थोडं अवघड आहे. की एखाद्या आपण बघतो की तुरुंगामध्ये कैदी असतात, आणि त्या कैद्यांमध्ये जो त्या तुरुंगाचा जो जेलर असतो मुख्य, तो रोज त्या तुरुंगामध्ये जात असतो. आता वास्तविक तुरुंगात जाणार कोण? जो अपराधी आहे तोच जाणार. पण तो जेलर पण दिवसभर त्या कैद्यांमध्ये बसलेला असतो, म्हणून तो कैदी झाला का? तर नाही. म्हणजे इथं लक्षात घ्या की भगवंत हा प्रत्येक देहामध्ये, मग आपण जसं म्हटलं की एखाद्याची वैचारिकता चुकीची आहे, तिथं सुद्धा भगवंत आहे का? आहे. त्या देहात सुद्धा भगवंत आहे, पण आहे पण नाही. म्हणजे भगवंताची त्या देहामध्ये अस्तित्व आहे, पण ते अस्तित्व निष्क्रिय आहे. तिथं तो हस्तक्षेप करत नाही. मग इथं असं तो जेलर म्हणतो का की ह्या कायद्याची शिक्षा मी भोगतो? तर नाही म्हणत. तो शासन करायला आलेला आहे. जो नियमांनी, जे नियम आहेत ते सर्व नियमांनी जो आतमध्ये जे कैदी आहेत त्यांना तो शासन करतो. पण त्याच्यासाठी त्याला त्या कैद्यांमध्ये मिसळणं, त्या कैद्यांमध्ये असणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी ठेवू शकत नाही, राहू शकत नाही, तोपर्यंत कुठल्याही गोष्टींचा, कुठल्याही अडचणीतनं मार्ग निघू शकत नाही. तसं आपण म्हणतो की एखादा, मग त्या भगवंताचीच बुद्धी, कशाला जग निर्माण केलं? बऱ्याच जणांना प्रश्न असतो की जग निर्माण कशासाठी केलं या भगवंताने? मग त्यालाच जर हे सगळे खेळ खेळायचे होते तर मग तो काय आपल्याला भोग आणि रोग देऊन स्वतः काही गंमत बघत बसतो? तर तसं नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या कर्मावरती आणि वैचारिकतेवरती अवलंबून आहे. आणि त्या अनुषंगाने मनुष्याने विचार करणं गरजेचं आहे की भगवंतानी जी कृती करतो, परमेश्वर आपल्या बाबतीत जी कृती करतो ही योग्यच आहे, ती प्रमाण आहे, हे आपल्याला प्रत्येकाला मान्य करायला गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी आपली वैचारिकता ही योग्य हवी. आता कसं?
तर एक उदाहरण सांगतो की दोघं मित्र असतात आणि ते दोघं मित्र तीर्थयात्रेला चाललेले असतात. देवाचं दर्शन घेऊ छानपैकी आणि परत येऊ अशा आनंदामध्ये दोघं जण प्रवास करत असतात. आणि त्या मोटारला अपघात होतो. ज्या मोटारीतनं जात असतात त्याला अपघात होतो आणि दोघांचाही एक एक डोळा जातो. आता गंमत बघा, त्यातला एक मित्र असतो तो लगेच त्या भगवंताला नावं ठेवायला सुरुवात करतो की काय देव आहे, चांगला मी घरामध्ये बसलो होतो, सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि मला कुठनं दुर्बुद्धी झाली आणि म्हटलं की जाऊ दे, जिथं या भगवंताचं तीर्थक्षेत्र आहे तिथं जाऊन आपण दर्शन घ्यावं. म्हणून चांगल्या हेतूने मी घराबाहेर पडलो आणि भगवंतानी मला त्याच्या फळ काय दिलं तर अपघात झाला आणि माझा एक डोळा गेला. आणि ही सल ही त्याच्या म्हणतो आजपासून मी देवाचं काही करणार नाही, कारण त्यांनी मी त्याच्याकडेच येत होतो, त्याच्या सेवेसाठीच मी येत असताना त्यांनी माझं असं नुकसान करावं शारीरिक, म्हणजे काय उपयोग आहे. मग ज्याच्यासाठी मी एवढा आटापिटा करतोय, ज्याच्यासाठी मी एवढी तळमळ माझ्या मनामध्ये आहे, तोच जर माझ्याकडे लक्ष देत नसेल, त्याचं माझ्याकडे लक्ष नसेल तर त्याचा उपयोग तो काय. आता ह्याच वेळी जो दुसरा मित्र असतो तो म्हणतो की वा, काय भगवंताची लीला आहे की एका डोळ्यावरतीच त्यांनी भागवलं. ज्या पद्धतीने अपघात झाला त्या अपघातामध्ये माझा जीवच जाऊ शकला असता, पण ही भगवंताची कृपा आहे, त्याची लीला आहे की त्यांनी एका डोळ्यावरती हे सर्व भागवलं. आणि मग काय होतं की तो विषयातनं मोकळा होतो. आणि मग विषयातनं मोकळा झाला मनुष्य की परत त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची सल राहत नाही आणि तो तिथे विसरून जातो की त्याला ही भगवंतानी केलेली प्रत्येक कृती, भगवंतानी आपल्या बाबतीत केलेला प्रत्येक न्याय हा योग्यच आहे हे ज्या क्षणी मनुष्याला कळेल त्या क्षणी भगवंताची प्राप्ती झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता इथं दुसरा जो भगवंताला नाव देवत असतो, देवाला नावं ठेवत असतो, त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनामध्ये हे सल राहत आहे की मी हे अमुक करत होतो पण माझ्या बाबतीत ह्यांनी असं घडवलं. म्हणजे रोज थोडं थोडं टोचत राहतं. आणि मग त्याला त्याचे नातेवाईक कोणी विचारलं की काय तुम्ही देवाला येता का, नाही नाही मी येणार नाही, कारण मी त्याच्याकडे एकदा गेलो होतो. मग ती पूर्ण कथा तो त्या सगळ्यांना ऐकवायचा. म्हणजे काय की तो कुठं अडकला की भगवंताच्या न्यायावरती विश्वास नाही. त्यांनी त्याचा डोळा, ठीक आहे शारीरिक व्याधीमध्ये डोळा त्याचा गेला, ही चुकीची वाईट घटना झाली आपण असं म्हणू शकू, पण हा भगवंताचा न्याय योग्य होता, योग्य आहे हे सुद्धा आपल्याला मानता आलं पाहिजे. आणि त्या विचारांनी, त्या वैचारिकतेने मनुष्याला पुढं जाता आलं पाहिजे. आणि मग इथं काय होतं, मग इथं भगवान अर्जुनाला काय म्हणतायत की अशा तऱ्हेने जो मला प्राप्त होतो त्यालाच मी आपलंसं करतो, त्यालाच मी जे माझ्याजवळ जे ज्ञान आहे हे त्याला देतो, कारण मी त्याच्या बाबतीत केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती ही योग्यच आहे ही त्यालासुद्धा खात्री पटली पाहिजे, त्या भक्तालासुद्धा खात्री पटली पाहिजे. ती जर पटत नसेल तर उपयोग काय. आणि मग या राजगुह्य योगामध्ये जेव्हा भगवंत अर्जुनाशी चर्चा करत असतात आणि अर्जुनाच्या मनामध्ये जेव्हा वैचारिकता अजूनच जागृत उत्पन्न होते की तुम्ही भगवंता म्हणतो केशवा, तू जे म्हणतोयस की अमुक गोष्ट करताना तुझं तिथं असणं गरजेचं असतं किंवा तू असतोच, पण असून सुद्धा त्याच्यात तुझा सहभाग नसतो. आता हे कितपत तुला योग्य वाटतं असा अर्जुन उलटा श्रीकृष्णाला प्रश्न करतो. मग तू ते कृती घडाच्या अगोदरच, एखाद्या मारेकऱ्यांनी एखाद्या निरपराध माणसाला माराच्या अगोदरच तू त्या देहातनं मुक्त का होत नाहीस. मग
याच्यावरती भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येकाला शेवटी कर्मफळ काय सांगतं? कर्माचं ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या मनुष्यांनी, ज्या ज्या मनुष्य प्राणी मात्रांनी जशी जशी कर्म केलेली असतात तसं तसं त्याला फळ हे मिळत राहतं. मग त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचं काम माझं नाही आहे. मी वाटतानाच तुम्हाला दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. हे तू पार्था विसरतोयस. आपण अगोदर बघितलेलं आहे, अक्षर ब्रह्मयोगात बघितलं आहे, अर्जुन विषाद योगामध्ये बघितलेलं आहे की भगवंतांनी प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे की सुबुद्धी आणि कुबुद्धी दोन्ही वाटलेली आहे आणि ती कशी वापरायची ह्याचं ज्ञान आणि बुद्धीसुद्धा तुला दिलेली आहे. पण तरीसुद्धा जर स्वतःच्या इंद्रियांवरती ताबा नाही आणि मनामध्ये रज तम सत्व हे गुणाचं तिन्ही गुण सामावलेले असताना सुद्धा तू तमोगुणाला आपलंसं करतोस, मग वेगळं फळ ते काय मिळणार? आता इथे गंमत अशी आहे की जेव्हा हे महाभारत चालू होतं आणि ह्या महाभारताची सुरुवात आपण ज्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करतात, ज्यांनी ते श्लोकांचं पाठांतर हल्ली करतात, त्याच्यात भगवद्गीतेचा जो पहिला श्लोक आहे जिथनं भगवद्गीता सुरू होते, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेता युयुत्सवा. आता ह्या श्लोकांनी ही भगवद्गीता सुरू होते आणि हे कोण म्हणतं? तर धृतराष्ट्र तेव्हा म्हणतो. आता ह्या राजगुह्य योगामध्ये हे मी तुम्हाला सांगायचं कारण काय सांगतो, गंमत कशी असते. म्हणजे आपण आता इथं अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेला जो प्रश्न आहे की तू पापी माणसाच्या शरीरामध्ये असताना सुद्धा तू त्याची बुद्धी का बदलत नाहीस, तर त्याचा इथं उत्तर गंमत कशी, थोडंसं पाठीमागे येऊ आपण. की जेव्हा युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना धृतराष्ट्र संजयाला म्हणतो आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेता युयोत्सवा. काय म्हणजे वास्तविक जर भगवद्गीतेचा अभ्यास ज्यांनी केला आहे तर या पहिल्या ह्या 4 शब्दामध्येच भगवद्गीता कळते. पुढं जायची खरं जास्त काय लिहिलेलं आहे काय नाही. काय धृतराष्ट्र काय म्हणतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र, पहिला शब्द धर्मक्षेत्रपासनं या भगवद्गीतेला सुरुवात केलेली आहे. की धर्मक्षेत्र आहे म्हणजे काय की न्याय आणि अन्यायाचा जो निवाडा आहे तो या ठिकाणी होणारी ती जागा म्हणजे धर्माची जागा, म्हणजे इथं धर्म स्थापित होणार आहे, अधर्म नष्टच होणार आहे. आणि मग इथं धृतराष्ट्र संजयाला म्हणतो की हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेता युयुत्सवा, म्हणजे हे संजया तू मला सांग, या धर्मक्षेत्र या कुरुक्षेत्रावरती समावेता म्हणजे समाविष्ट झालेले, युयुत्सवा म्हणजे उत्सवासाठी. आता कोण समाविष्ट झालेले आहेत, तर कौरव आणि पांडव. आता जर आपण महाभारताचा अभ्यास केला तर कधीही लक्षात येईल किंवा कधीही ज्यांनी वाचलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल की पांडवांनी स्वतःहून कौरवांवर एकदाही आक्रमण केलेलं नाही. जे काही कारवाया केल्या, ज्या काही भानगडी केल्या, जे काही षडयंत्र रचली ती फक्त आणि फक्त कौरवांनी रचली. आणि प्रत्येक वेळी पांडवांनी त्याला मात दिलेली आहे. आणि इथं आता जेव्हा इथं धृतराष्ट्र संजयाला काय म्हणतो, युयुत्सवा, म्हणजे त्याला असं वाटतं की हा उत्सव आहे. हे जे सर्व जमलेले आहेत, हे सर्व योद्धे जमलेले आहेत, हा एक प्रकारचा उत्सव आहे की आता पांडुपुत्रांचा पराभव निश्चित होणार आणि माझा मुलगा विजयी होणार, असं त्या अंध धृतराष्ट्राला वाटतं. पण उच्चार करताना, सुरुवात करताना धर्मक्षेत्रे करतो भगवद्गीता सांगताना. आता व्यासांनी भगवद्गीता लिहिताना जर त्याच्यामध्ये बदल केला असेल तर माहीत नाही, पण भगवद्गीतेची सुरुवात तर अशी आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पहिलं धर्मक्षेत्र आणि मग कुरुक्षेत्र. मग मनुष्याच्या जीवनामध्ये धर्मक्षेत्र कुठलं आहे आणि कुरुक्षेत्र कुठलं आहे, तर धर्मक्षेत्र म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी
जर मनुष्य सत्कर्म करत असेल, योग्य कर्म करत असेल, तर ते मनुष्य धर्मक्षेत्राच्या बाजूनी उभा आहे. त्या अधर्म आणि धर्मामध्ये धर्म काय आहे, आपला धर्म काय सांगतो, त्यांनी काय शिकवलेलं आहे, या वैचारिकतेने विचारांनी मनुष्याचं वागणं, बोलणं, आचरण असतं. आणि इतर धृतराष्ट्राचं संजयाला बोलताना हे त्याच्यामध्ये झालं की धर्मक्ष आणि मग कुरुक्षेत्र, जी जागेवरती युद्ध लढलं गेलं त्याला कुरुक्षेत्र म्हणतात. आधी धर्मक्षेत्र म्हणलं, मग कुरुक्षेत्र, की आता न्याय होणार. पण तो अंधच असतो. पण मग अंध व्यक्तीला जर माहीतच नसतं, दिसतच नसतं, पण पुत्रप्रेम इतकं, म्हणजे आधी आंधळा. म्हणजे ज्ञानेश्वरांनी तर ज्ञानेश्वरीमध्ये धृतराष्ट्राचं वर्णन करताना सांगितलेलं आहे, धृतराष्ट्र म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. काही कळत नाही, संथ बसलेली असते, की पाण्याचा लोट येतोय, काय येतंय, कशाचाही तिला विचार नसतो. ती त्याच्यामध्ये चिखलात मस्त शांत बसलेली असते. तसं अशा या वैचारिकते, म्हणजे बाजूनी चाललेल्या घडणाऱ्या सर्व गोष्टींशी आपला कुठलाही संबंध नाही, असं जसं त्या म्हशीला वाटतं की आपण फक्त तिथं बसून बघायचं आणि श्रवण करत बसायचं, तसं इथं धृतराष्ट्राची अवस्था आहे की माझा मुलगा फक्त कधी कसा आहे आणि तो जय कसा होणार. आणि अख्ख्या असं म्हणतात की महाभारतामध्ये एवढंच वाक्य धृतराष्ट्र बोललेलं आहे. आणि संजयाला त्यांनी सांगितलेलं की बाकी गोष्ट काय होते की संजयाने धृतराष्ट्राला वर्णन करून सांगितलेलं आहे की काय घडलं आणि काय नाही. म्हणजे अख्खी भगवद्गीता जरी धृतराष्ट्र संजय यांनी अर्जुनाने ऐकली तरी धृतराष्ट्र अंध होता बुद्धीने आणि डोळ्यांनी, त्यामुळे ऐकून सुद्धा नाही. उपयोग काय, काही नाही. आणि अंध का म्हणायचा, कारण ज्या पक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे त्याचा विजय होणार ह्याची खात्री असताना, माहीत असताना सुद्धा धृतराष्ट्रांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे. आपल्या मुलांचाच जय होणार, म्हणजे मोह कसा त्याच्यामध्ये उत्पन्न होतो. मुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रेम असावं, पण ह्याला प्रेम नव्हतं. ह्या मुलाच्या मध्ये मुलगा दुर्योधन, दुःशासन, जी काही कौरव सेना होती, 100 कौरव होते, त्याच्यामध्ये याच्या बाबतीत त्याला मोह झालेला होता. आणि म्हणून आपली सेना एवढी असताना पांडवांचा नाश हा निश्चित आहे असा हा अंधविश्वास